श्रीनिवास पाटील यांच्याकडे सुपूर्द करत आहेत। सर्व मान्यवरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि यानंतर निमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल। पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान साहित्य क्षेत्रात हे अजून होत आहे, हे असंच होत राहावं ही खऱ्या अर्थानं माझी अपेक्षा आहे। आज साहित्याच्या या महाकुंभामध्ये सर्व सारस्वतांना या ठिकाणी मी प्रणाम करतो। छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भूमी असलेल्या या सातारा नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपण सर्व लोक साहित्याचे सेवेकरी आहोत आणि हा सेवेचा भाग खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघतो आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा ही या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे, अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे, इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे, हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे। साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले। जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आणि पराक्रम हा आशय आहे, हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही। आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता। धोकादायक देखील आहे आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती। आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती विचार अभिव्यक्तीची स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं। आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही। आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं। आता एक काम झालंय, आता दुसरं काम आपलं बाकी आहे। या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे। आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अभ्यास सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी